तुम्ही फसवताय, या आंदोलनकर्त्यालाही माझी विनंती आहे की तुम्ही मला एक सगळे सोयरे आल्यानंतर सगळ्याला दाखला मिळणार आहे, तर दाखला मिळणार आहे का तसा, हे याबद्दल ती तुम्ही स्पष्टता द्यायला पाहिजे. जर कुणबी नोंद सापडली आणि मराठा समाजाच्या प्रत्येक माणसाला तुम्ही दाखला देणार आहे, तर माझा प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये बेरड, बेडर आणि रामोसी हे तीन एकच जाती आहेत, पण त्यांची नावं वेगळी आहेत, त्यांचे रक्ताचे संबंध आहेत, लग्न एकमेकाशी होतात. बेरड आणि रामोसी हा NT मध्ये येतो आणि बेडर हा SC मध्ये येतो. मग जर तुम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणी केली तर मग रामोसी समाजाला आणि बेरड समाजाला तुम्ही SCचे दाखले देणार का? म्हणजे तुम्ही नुसतं मराठा समाज आणि OBCचं नाही आहे, हा SCचा पण मोठा विषय आहे. हे सगळं नीटपणे समजून घेतलं पाहिजे. कैकाडी समाज हा विदर्भामध्ये SC मध्ये आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये तो NT मध्ये आहे. मग विदर्भातला कैकाडी समाज हा पश्चिम महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातला एकमेकाचा पाहुणा आहे. मग त्यांना तुम्ही SCचा